ज्ञानेशं नामदेवींच गणातं तदेव च तुकाराम सुधावंदे वारकरी परंपरा आदिनाथ समारंभासी ज्ञानराजमध्यमा मसुदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरा आदिनाथं मत्स्येन्द्रं गोरक्षमुनिं ज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः। श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करुणाच्या कृपेने आपण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथाचा विचार करत आहोत। या ग्रंथाचा विचार करत असताना आतापर्यंत विचार करताना आपण मघवन शब्दाचा विचार केला। मघवन शब्दाचा विचार करताना तिथे एक सूत्र केलं, श्व युव मगो नाम तद्धिते। कोणतं सूत्र केलं? श्व युव मगो नाम तद्धिते। मग त्यात 3 शब्द दिले, श्वन, युवन आणि मघवन। कोणकोणते शब्द दिले? श्वन, युवन, एक मिनिट, आता आपण शब्द घेऊया युवन। कोणता शब्द? श्व किंवा श्वन घेऊया, काय समस्या नाही, श्वनच घेऊया। कुत्र्याला कशाला अगोदर सोडायचं? हा पहा, श्वन, स्वन शब्द आहे। श्वन म्हणजे कुत्रा। स्वनच्या पुढे सुप्रत्ययाला सुघटक उकाराची ईत संज्ञा तत्सलोपहन लोप होईल तेव्हा मला एक पेन ठेवता बरं। आणि ते श्वन शब्द आहे ना, तो कृष्ण करा, मूळ शब्द कृष्ण केला लगेच तो कळून येईल की आपल्या इथं काळं करायचं आहे म्हणून। इथं शब्द बिल विचित्र आहे की नाही, काळं करायचं आणि गोरं करायचं। श्वन म्हणजे तो श्वन शब्द आलाय म्हणून श्वन तेवढा। आता श्वन सु आला, सुची इत संज्ञा लोप, उचित संज्ञा लोप, सचा हलिंग्य स किंवा श्वनसु या स्थितीमध्ये याची सुची सोड नपुंसकस्य, नपुंसकस्य या सूत्राने सर्वनामस्थान संज्ञा अलंत्यात पूर्व उपधा यानं श्वन घटकाकाराची उपधा संज्ञा आणि सर्वनामस्थाने च्या संबुद्ध या सूत्राने श्वनच्या उपधेला दीर्घ होईल तेव्हा काय बनेल बा? श्वांसु, सखांसु प्रमाणे। लक्षात आलं? आणि यानंतर सुघटक उकारस्य उपदेश जननासिक हे संज्ञा तस्य लोप सूत्राने लोप। मग काय राहिला? स, सकाराची अप्रत्यय काळ प्रत्यय या सूत्राने काय झाले? अपृक्त संज्ञा झाले। सची अपृक्त संज्ञा होत आहे। अपृक्त संज्ञा झाल्यानंतर पुन्हा हलंग्याभ्यो हलंग्याभ्यो दीर्घात सुतीचं प्रथम हल या सूत्रानं त्याचा लोप झाला असता श्वान, श्वान स असं होतं। श्वान ते लोप झालं, श्वान झालं आणि नंतर
न लोप प्रातिपदिकांतस्य या सूत्रानं नचाही लोप झाल्यावर श्वा हे रूप सिद्ध होतं. आता श्वा सर्वनाम स्थाने चा संबोध आपले जेवढे द्वितीयपर्यंत रूप आहेत तिथं काय करायचं, दीर्घ करायचं सर्वनाम स्थानेच्या संबद्ध या सूत्राने. तेव्हा श्वा, श्वानव, श्वानः प्रथमा, श्वानम, श्वानव, नंतर काय हो, श्वन अस. श्वन अस स्थिती आहे. श्वन अस या स्थितीमध्ये आपल्याला सूत्र आलं श्व युव मघो नाम तद्धिते. श्व युव श्वयुव मघो नाम तद्धिते. श्वन, इवन आणि मघवन यांना काय हो, संप्रसारण हो. आता इथं श्वनला संप्रसारण झाल्यावर वला काय संप्रसारण होईल, ओ. मग झालं श ऊन आणि होतच पुढचं श उ अन अस. या स्थितीमध्ये कोणते सूत्र येईल, संप्रसारणाच. संप्रसारणाद अची, संप्रसारणापुढे अच इथं कोण आहे, तो काय होईल, पूर्व एक आदेश होईल म्हणजे मागच्यात मिळून जाईल. तेव्हा काय होईल रूप, शुंधन अस. आणि सचा विसर्ग झाला तर रूप काय सिद्ध होईल, शुनः. मग झालं श्वा, श्वानव, श्वान, श्वानम, श्वानव, शुनः. आणि आता इथून पुढे कोणताही स्वरादी प्रत्यय आला, टा असेल, गे असेल, गसी असेल, गस असेल, ओस असेल, आम असेल, गी असेल, ओस असेल, हे सगळे प्रत्यय आल्यानंतर इथं श्वनला संप्रसारण होऊन शून बनेल. चालेल ना. मग काय बनेल, आता रूप लिहू. टा आला तर शुना आणि भ्याम आल्यावर श्वन भ्याममध्ये नचा न लोप प्रातिपदिकांतस्य या सूत्रानं लोप होईल. घन नचा न लोप प्रातिपदिकांतस्य या सूत्रानं लोप होईल. शुना श्वभ्याम स्वभिः शुने श्वभ्याम श्वभ्यः शुनः श्वभ्याम श्वभ्यः. षष्ठी शुनः ओस साला जोडायचं बस. सुनो आम शुनाम शुनी. गीतेत प्रयोग आहे याचा, शुनी चैव पंडितः स्वशु स्वसु. हे श्वश्वन कारण की इथं दीर्घ होत नाही सर्वनामस्थानाच्या संबंध होणं एक वचनात. हे श्वन हे श्वानव हे श्वान संबोधन. या प्रकारे आपण श्वन शब्दाचा विचार केला. ठीक. आता झालं, अशी स्थिती झाली. हे रूप पाहिलं आहे युवन. ठेवू का असंच, पण इकडे लिहितं युवन. चला इकडे आता आहे युवन. युवनमध्ये सुद्धा पहिल्यासारखंच दीर्घ होईल तेव्हा रूप बनेल युवा. युवान म्हणजे जवान.
तरुण, युवा युवानव, युवानः प्रथमा, युवानम, युवानौ. आता पहा इथे प्रथम आणि द्वितीयच्या द्विवचनापर्यंत सर्वनामस्थानेच्या संबोध हो या सूत्रानं काय होतं? अ दीर्घ होतं. सर्वनामस्थान दीर्घ होतं है ना. उपधेला दीर्घ आदेश होतो. आणि द्वितीयेच्या बहुवचनात युवान धन शस अस अशी स्थिती आहे. या स्थितीमध्ये आता श्वयुव कोणत्या सूत्राने? श्वयुव मघोनाम तद्धिते. श्वयुव मघो नाम तद्धिते हे सूत्र आहे. श्वयुव मघो नाम तद्धिते या सूत्राने या ठिकाणी दीर्घ आदेश प्राप्त झाला. ते संप्रसारण प्राप्त झालं. मग आता संप्रसारण कुठं कुठं होतं सांगितलं. यज्ञ संप्रसारण कोणाच्या ठिकाणी? यणच्या ठिकाणी इक होणं यालाच काय म्हणतात? संप्रसारण. आता यणमध्ये काय येतात? यवरल काय आहे? यवरल. मग आता इथे यू मध्ये य आणि व मध्ये व इथं दोन ठिकाणी संप्रसारण प्राप्त झालं. य मध्येही संप्रसारण प्राप्त झालं. म्हणजे आपण आता काय केलं? आपण दोन्ही ठिकाणी संप्रसारण प्राप्त होत आहे. म्हणजे अगोदर केलं आपण व मध्ये आणि नंतर करू लागलो य मध्ये. तेव्हा सूत्र येऊ लागलं काय? न संप्रसारणे संप्रसारणम, न संप्रसारणे संप्रसारणम, न संप्रसारणे संप्रसारणम, न संप्रसारणे संप्रसारणम, न संप्रसारणे संप्रसारणम. संप्रसारणे परतः पूर्वस्य यनः संप्रसारणम अनुस्वार द्या न स्यात्. संप्रसारणे परतः पूर्वस्य यनः है ना संप्रसारणम न स्यात्. पहा संप्रसारणे परत अर्थात संप्रसारण पुढे असेल तर पूर्वसेन अर्थात पूर्व यणच्या ठिकाणी संप्रसारण होऊ नये. पहा संप्रसारण पुढे असेल तर पूर्व यणच्या ठिकाणी संप्रसारण होऊ. पुढे संप्रसारण असलं तर मागच्याच्या ठिकाणी पुन्हा संप्रसारण करायचं नाही. आता पहा म्हणजे युव एक बार युवला काय वला काय झालं? संप्रसारण संप्रसारणाच्या पूर्व झालं पूर्वरूप झालं. मग जर पुढे संप्रसारण असेल तर मागच्याला संप्रसारण होऊ नये. म्हणजे अगोदर संप्रसारण शेवटच्याला करायचं आणि मागच्याला नंतर संप्रसारण प्राप्त झाल्यावर या सूत्राने काय होतं? निषेध. संप्रसारण होत नाही. यू ऊन झालं आणि उ यू उ उ
याच्यामध्ये अकस्वर्णे दीर्घ, यांना दीर्घ झाल्यावर काय बनेल? यून. अस बरोबर यूनः. द्वितीयच बहुवचन काय झालं? यूनः. आता तृतीय असंच चालू आहे. आता यूना. भ्याममध्ये न चा लोप होईल. न लोप प्रातिपदिकांतस्य. यूना युवाभ्याम युवभिः तृतीया. यूने युवाभ्याम युवभ्यः चतुर्थी. यूनः युवाभ्याम युवभ्यः पंचमी. हा रसना. यूनः यूनः यूनाम. यूनि यूनः युवसु. हे युवन हे युवानो हे युवानहम. संबोधन या प्रकारे युवन शब्द झाला. युवन शब्दानंतर आहे अर्वन. अर्वन म्हणजे घोडा. तर अर्वन सून अशी स्थिती झाली आणि या स्थितीमध्ये सर्वनामस्थाने च्या संबोधव या सूत्रानं दीर्घ केलं तर काय रूप बनलं? अर्वान. सो मग नंतर सूचा हलग्या ब्यो. आता पहिला अप्रोक्त वगैरे संज्ञा तुम्ही करा आहे ना. ऊचा लोप हलग्या दीर्घ प्रथम हल्लोप आणि नचा न लोप प्रातिपदिकांत लोप. संक्षेपाने सांगितलं आणि आरवा हे रूप सिद्ध झालं. आता या स्थितीमध्ये झाल्यानंतर द्विवचन अर्वंधन औ काय आलं? अर्वंधन. त्रसावनयः अर्वणस्त्रसावनयः 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 अर्वणस्त्रसावनयः. 6-4-107. पहा की नयारहितस्य अर्वन इत्यस्य अंगस्य तृ इत्यन्तादेशो न तु सौ. नयारहितस्य अर्वन इत्यस्य अंगस्य अर्वन इत्यस्यांगस्य अर्वन इत्यस्यांगस्य नयारहितस्य अर्वन इत्यस्यांगस्य तृ इत्यन्तादेशो तृ इत्यन्तादेशो तृ इत्यन्तादेशो न तु सौ. पहा नयारहितस्य नय नयने तृतीय है ना. नयने रहित अर्वन या अंगाच्या ठिकाणी
तृ असा अंतिम आदेश नैरहित अर्वणी अंगाच्या ठिकाणी तृ असा अंतिम आदेश म्हणजे इथं अलंत्याच्या परिभाषा लावून अर्थ केलेला आहे न तुझं, परंतु सु पुढे असेल तर नाही. सु पुढे असेल तर आदेश होणार नाही. म्हणजे सुभिन्न कोणताही पुढचा प्रत्यय आला तर अर्वांच्या ठिकाणी काय होईल तृ, आणि अलंत्याचे परिभाषेनं काय होईल अंतिम नच्या ठिकाणी मग काय झालं अर्वतृ. आता ऋकाराची उपदेशे जननाशिकयित. उपदेशे जननाशिकयित या सूत्रानं काय होईल उचित संज्ञा लोप. मग काय राहिला अर्वत. अर्वत इथे आता सर्वनाम स्थान पुढे असल्यामुळे आणि अर्वत शब्द कसा आहे रुचित संज्ञा झाली ना, मग काय झाला उगीत. उगीत झाल्यामुळे काल गेलेलं सूत्र उगीताच्या सर्वनाम स्थाने धातो. या सूत्रानं काय होईल नुम आगम होईल अर्वन त औ जोडलं तर अर्वंत. म्हणजे असं मगवत शब्द भगवत चालतो तसंच चालेल. चालू बरं मग आता अर्वन अर्वंत अर्व नाही अर्वा अर्वा अर्वंत अर्वंत अर्वंतम अर्वंत अर्वत द्वितीय अर्वता अर्वद्भ्याम अर्वद्भि अर्वते अर्वद्भ्याम अर्वत अर्वद्भ्याम अर्वत अर्वतो अर्वताम अर्वती अर्वतो अर्वत्सु. हे अर्वन हे अर्वंतौ हे अर्वंतः संबोधन. नाही तृज्वत भाव आहे तिथं, तृ आदेश नाही. त्याच्यासारखं तिथं तृक्रोष्ट्रूला पोस्तू नाही झालं, तृज्वत भाव झाला. तृमध्ये जसा रू आला पाहिजे तसं तिथं आलाय. तृज्वत भाव आहे आणि इथे डायरेक्ट तृ आदेशच आहे. पोचू ना. हो आता यानंतरचा शब्द आहे पथिन. पथिन सु काय पथिन म्हणजे रस्ता मार्ग. पथिन सु या स्थितीमध्ये एक सूत्र आला. आता सुची काय सु आहे पुढे तेव्हा सूत्र येते पथी मथ्र्यु भुक्षामात 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 7:85 पथी मथ्र्यु भुक्षामात पथी मथ्र्यु भुक्षामात पथी मथ्र्यु भुक्षामात. येषाम् आकारोऽन्तादेशस्यात् सौपरे येषाम् आकारोऽन्तादेशस्यात् सौपरे
येषाम् अकारोऽन्ता अकारो अन्त देशः स्यात् सहपरे. मला काय वाटतं ना प्रत्येक म्हणा याच्या अर्थल्या यांच्या ठिकाणी आकार अंतिम आदेश हो, यांच्या ठिकाणी मधल्या पथिन मथिन आणि रुभुक्षिन तीन पहा पथिन मथिन रुभुक्षिन यांच्या ठिकाणी आकार आदेश आत बर का आकार अंतिम आदेश हो, सो पुढे असेल तर पाहता का याच्या ठिकाणी आकार आदेश हो. कोण कोण पथिन मथिन रुभुक्षिन यांच्या ठिकाणी आकार आदेश हो सो पुढे असेल तर. मग आता यांच्या ठिकाणी म्हटल्यानंतर संपूर्ण वर्णाच्या ठिकाणी प्राप्त होतं आहे की नाही. मग कोणती परिभाषा आणायची अलंतस. एवढंच हे सगळं लावत चाललं ना बुद्धीचा विकास होत चालतो. मग यांच्या ठिकाणी काय आदेश होणार आकार आदेश. आता अलंतस्य ना अंतिम कोण आहे नकार. नकाराच्या ठिकाणी काय आला आकार पथी बरोबर. पथी सु आणि नच्या ठिकाणी आदेश झाला आ. पथी आ सु अशी स्थिती झाली. तेव्हा पुन्हा एक सूत्र आलं इतोत् सर्वनामस्थाने इतोत् सर्वनामस्थाने इतोत् सर्वनामस्थाने इतोत् सर्वनामस्थाने इतोत् सर्वनामस्थाने. पहा की पथ्यादेरिकारस्य अकारस्यात् पथ्यादेरिकारस्य अकारस्यात् सर्वनामस्थाने परे. सर्वनामस्थाने परे. पथी इत्यादीच्या पथिन इत्यादींच्या म्हणजे ती लक्षात राहील ना. पथिन इत्यादींच्या इकाराच्या ठिकाणी है ना अकार हो. पुढे काय असेल तर सर्वनाम स्थान पुढे असेल तर सर्वनामस्थान पुढे आला तर पथी इत्यादींच्या इकाराच्या ठिकाणी काय हो आकार हो.
अच्छा. सर्वनामस्थान पुढे असेल तर पथी इत्यादींच्या एकाराच्या ठिकाणी आकार करा. सर्वनामस्थान सुपुढे आहे की नाही, मग पथीन, मथीन आणि रुभुक्षीन यांच्या एकाराच्या ठिकाणी काय होईल बोला. ओ काय होईल आकार. मग काय झालं पथ आ सु झालं. पथ आ सु. पथ आ सु ही स्थिती झाली. या स्थितीत सूत्र येतं. पुढे पहा. एक मिनिट. हे गेलं का पथ आ सु. या पुढे आता झालं पथ आ सु अशी स्थिती आहे. इथे ही स्थिती झाल्यावर पुढे पुन्हा सूत्र आलं थोंथ. थोंथ द्यायचं नाही, आणखी एक सूत्र होणार आहे थोंथ. थोंथ 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 थोंथ. पथिमथोस. पथिमथोस्थस्य अंथादेशस्यात् सर्वनामस्थाने परे. पथी बोला पथिमथोस. पथिमथोस थस्य. पथिमथोस्थस्य अंथादेशस्यात्. पथिमथोस्थस्यन्थादेशस्यात् सौ परे. सर्वनामस्थान परे. सर्व स्थाने पथिमथोस्थस्य अंथादेशस्यात् सर्वनामस्थाने परे. पहिला पथी आणि मथीच्या नाही रुभुक्षीला ते थच नाही ना, त्यात क्षय आहे. तिथं काय आदेश थ होईल. पथी आणि मथीच्या थच्या ठिकाणी थ आदेश हो का. थ आदेश हो. काय पुढे असेल तर सर्वनामस्थान. पुढे असेल तर सांगतात पथी आणि मथीच्या थच्या ठिकाणी काय करायचा थ म्हणजे न जोडून आदेश होईल बस. मग आता इथं आता सर्वनामस्थान पुढे आहे. थच्या ठिकाणी काय आला थ. पंथ आ सु है ना. मग अ दिला मिळून अ आणि आ मध्ये अकस्वर्णे दीर्घ. मग काय बनलं पंथा आणि सचा विसर्ग तर बनलं पंथाहा. नंतर आता काय आला पथीन धन औ. काय आला पथीन धन औ. या स्थितीमध्ये आता गेले येतोच सर्वनामस्थान आहे. कोणतं सूत्र याने काय होणार इकाराच्या ठिकाणी आकार. मग काय आला पथन औ दिलं. नंतर थ्वंथ याने काय आला नल थलंथ पंथन औ. आणि यानंतर सर्वनामस्थाने याने दीर्घ होऊन काय आलं
पंथानव. काय बनलं? पंथानव. पंथा न प्रथम. द्वितीय असंच होईल आता. पंथानम पंथा नव. राहिला आता पथिन अस. काय राहिला? द्वितीय बहुवचन पथिन अस ही स्थिती. एवढं लिहून घ्या, मग सांगतो एक सूत्र. इथे याची भ संज्ञा होते. कोणत्या सूत्राने? याची भम. याची भम या सूत्राने भ संज्ञा झाली असता एक सूत्र आलं, भस्य टेरलोपः. बरोबर आहे ना? भस्य टेरलोपः. भस्य टेरलोपः. भस्य टेरलोपः. पहा, द्वितीयेच्या बहुवचनामध्ये पथिन अ झाल्यावर याची भमन भ संज्ञा होते. स्वरादी प्रत्यय पुढे आल्यावर तेव्हा सूत्र आलं, भस्य टेरलोपः. भस्य टेरलोपः. भस्य टेरलोपः. भस्य टेरलोपः. पहा, सांगतं सूत्र की भस्य पथ्यादेश. तिथे इथे झालं था. पथ्यादेश टेरलोपस्यात. यकारात तिथं झालं भस्य पथ्यादेश टेरलोपः. पथ्याने ठ झाली तरी य पाहिजे. पहा काय? भ संज्ञक पथिन इत्यादी म्हणजे पथिन मथिन रुभुक्षिण इत्यादींच्या टीचा लोप. ब संज्ञा कोण? पथिन इत्यादींच्या टीचा लोप. मग आता पथी संज्ञा भ संज्ञा कोण आहे? पथिन. याच्या टीचा लोप झाला म्हणजे टी कोण आहे? इन. अचंत्यादी टी या सूत्रानं अंत्य स्वर अंतिम स्वर याची काय होते? हीच संज्ञा. मग काय आलं? पथी टीचा लोप झाला पथ अस जोडून दिलं तर काय आला? पथ. मग आता स्वरादी प्रत्यय इथे येईल तेव्हा असं लिहायचं. टाला पथा. भ्याम पथिभ्याम. भीस पथिभीम. गे पथे पथिभ्याम पथिभ्यः. पंचमी पथः पथिभ्याम पथिभ्यः. षष्ठी पथः पथः पथाम. स्वरादी प्रत्यय आले. सप्तमी पथी पथोः पथीषु. हे पथिन. हे पंथानम. पंथानम. तुम्हाला वाटतं का जे अगोदर शिकलेले ते बरोबर बोलतील? या प्रकारे रूप आपले झाले. तसाच मथिन आणि रुभुक्षिण. रुभुक्षिण म्हणजे थ आदेश होणार नाही. एवढंच आहे. रुभुक्षा रुभुक्षाणव रुभुक्षाणा रुभुक्षाणम रुभुक्षाणम रुभुक्षः रुभुक्षा रुभुक्षिभ्याम रुभुक्षिभी असं रूप चालेल. ते लिहून सिद्ध कर आणि थोंथ हे सिद्ध करून या. आहे की नाही? थोंथ म्हणजे ते पथ शब्द सिद्ध करून आणा. पथ शब्द शुद्ध करून या. सगळे तयार करून या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. जिथं जिथं बदल होतं तेवढं रूप.